हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फ्लोरिश लर्निंग. शिक्षणाने माणूस समृद्ध होतो. चला तर मग आज आपण ही विभाज्यतेच्या कसोट्या शिकूयात, समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात. त्या कसोट्या म्हणजे काय? तर एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने भाग जातो किंवा नाही हे पटकन समजण्यासाठी आपण ज्या अंकगणित नियमांचा वापर करतो अशा नियमांना कसोट्या असे म्हणतात. तर आपल्याला जर दोन संख्या दिलेल्या असतील तर त्या पहिल्या संख्येला दुसऱ्या संख्येने भाग जातो का नाही हे भागाकार करण्याकरता सुद्धा आपल्याला समजावं, यासाठी आपल्याला त्या कसोट्यांचा उपयोग होतो. तर एकची अशी काही स्पेसिफिक कसोटी नाही आहे, कारण एकने सगळ्याच अंकांना भाग जातो. दोनची कसोटी, तर दोनची कसोटी काय आहे? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या संख्या असतील तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, म्हणजेच ती संख्या 2 ने विभाज्य असते. कोणतीही संख्या असेल तर तिच्या एकक स्थानी आपल्याला 0, 2, 4, 6, 8 यातील कोणताही एक अंक असायला हवा. यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या दिलेल्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. मग ती कितीही मोठी संख्या असली तरी चालेल. तर उदाहरणार्थ काही संख्या दिलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकताय. 2682 एकक स्थानी 2 आहे पहा. त्यानंतर 7336 एकक स्थानी 6 आहे पहा. हवा असेल तर मी त्याचा अंडरलाईन करते एकक स्थानच्या अंकाला. त्यानंतर 8950 इथे एकक स्थानी 0 आहे पहा. त्यानंतर 5038 इथे एकक स्थानी 8 आहे पहा आणि 324. अशी कितीही मोठी संख्या दिली आणि त्याच्या एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. निशेष भाग म्हणजे काय? बाकी 0 आली पाहिजे. तर ही आहे आपली दोनची कसोटी. फक्त हे अंक लक्षात ठेवा, एकक स्थानी हे अंक असतील तर त्या दिलेल्या संख्येला 2 ने भाग जातो. यानंतर आहे 3ची कसोटी. आता 3ची कसोटी काय आहे? तर कोणत्याही संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या 3 ने विभाज्य असते. तर आता आपल्याला कोणती एक संख्या दिली तर त्या दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची. ती बेरीज जर 3च्या पटीत असेल, त्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातो. आता इथे पहा 663 ही संख्या दिलेली आहे. आता यांची बेरीज करा. 6 आणि 6 12 आणि 3 15. तर 15ला 3 ने भाग जातो, म्हणजेच या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. आता इथे पहा 552 आहे. आता यांची सुद्धा बेरीज करा. 5 आणि 5 10 आणि 2 12. तर 12ला 3 ने भाग जातो, म्हणून या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. यानंतर पुन्हा 9336 आहे. आता इथे बेरीज केली तरी पण चालेल, नाही केली तरी पण तुमच्या लक्षात येतं. पहा 9, 3, 3, 6 ह्या सर्व संख्या इथे 3च्या पटीतील आहेत, म्हणजे यांना काय होतं? 3 ने भाग जातो. बेरीज जरी केली तरी चालेल. 9 आणि 3 12, 12 आणि 3 15, 15 आणि 6 21, म्हणजे 21ला 3 ने भाग जातो, म्हणून या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. इथे सुद्धा पहा 4527, 4 आणि 5 9, 2 आणि 7 9, 9 9 18, 18ला 3 ने भाग जातो, म्हणून या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. अशी कितीही मोठी संख्या असेल तर त्या सर्व अंकांची तुम्ही बेरीज करा. ती बेरीज जर 3च्या पटीत येत असेल तर त्या दिलेल्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. ही झाली आपली 3ची कसोटी. आता आपण ज्या कसोट्या पाहत आहोत तर त्या कसोट्यांचा उपयोग काय? तर जी तुम्ही रोजची उदाहरणे तुम्ही सोडवताय भागाकाराची, तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर कसोट्या पाठ असतील तर तुमच्या पटकन लक्षात येते की बाबा ह्या दिलेल्या संख्येने दिलेल्या संख्येला भाग जातो की नाही. ते स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षांचा जर अभ्यास करत असाल तर त्याच्यासाठी तर तुम्हाला हे खूपच उपयुक्त आहे, कारण त्यावेळेला आपल्याला कमी वेळामध्ये ती दिलेली जी गणितं असतात ती पूर्ण करायची असतात. तर अशा जर तुम्हाला कसोट्या पाठ असतील तर तुमच्या पटकन लक्षात येतं की दिलेल्या संख्येने भाग जातो की नाही. तुम्हाला पूर्ण भागाकार करत बसायची काही गरज नाही. तुम्ही कसोटी वापरून पटकन ते समजून घेऊ शकताय आणि दिलेल्या वेळेत तुमचा पेपर तुम्ही कव्हर करू शकताय. यानंतर 4ची कसोटी. जर कोणत्याही संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या 4 ने विभाज्य असते. आता कोणतीही संख्या दिलेली असेल तर तिचा दशक आणि एकक स्थानच्या अंकाला जर 4 ने भाग जात असेल तर शेवटचे जे 2 अंक आहेत त्यांना जर 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. आता ते उदाहरण दिलेलं आहे पहा 992. आता ते एकक स्थानचा अंक 2 आहे, दशक स्थानचा 9 आहे, म्हणजे 92ला जर 4 ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. आता 92ला 4 ने भाग जातो पहा. 4 2 8, 1 राहील 12, 4 त्रिकम 12, म्हणजे पूर्ण संख्येला ते 4 ने भाग जातो. इथे सुद्धा पहा 6448. शेवटची संख्या काय आहे दशक आणि एकक स्थानची? तर 48 आहे. 48ला 4 ने भाग जातो. 4 1 4, 4 2 8, म्हणजे पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. इथे सुद्धा काय 8116, 16ला भाग जातो. त्यानंतर 3024, 24ला सुद्धा 4 ने भाग जातो, म्हणजे पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो.
यानंतर 5ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 या संख्या असतील तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो, म्हणजेच ती संख्या 5 ने विभाज्य असते. आता ही कसोटी खूपच सोपी आहे पहा. फक्त एकक स्थानी 0 किंवा 5 असायला पाहिजे. तुम्ही 5चा पाडा पाहू शकताय. 5, 10, 15, 20 म्हणजे 0 आणि 5 एकक स्थानी येत केलेला आहे पहा. म्हणजे ते असं 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. तर उदाहरणार्थ काय दिलेलं आहे? 950, 335, 7225, 8090 अशी लाखोमध्ये पण संख्या आपण लिहिली तरी चालेल. शेवटी फक्त काय असायला पाहिजे? 0 किंवा 5. तर त्या दिलेल्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. यानंतर 6ची कसोटी. जर एखाद्या संख्येला 2 आणि 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने निशेष भाग जातो. ती संख्या 6 ने विभाज्य असते. तर इथे पहा 6ची कसोटी म्हणजेच काय? तर त्या दिलेल्या संख्येला 2 आणि 3 या दोन्हीची कसोटी लागू झाली पाहिजे. म्हणजे त्या दिलेल्या संख्येला 2 ने सुद्धा भाग केला पाहिजे आणि 3 ने सुद्धा भाग केला पाहिजे. म्हणजे आपण तर भागाकार करायचं नाहीये, फक्त इथं पाहायचं की बाबा ह्या दिलेल्या संख्येला 2ची कसोटी लागू होते का? तर 2ची कसोटी काय आहे? तर एकक स्थानी काय पाहिजे आपल्याला? 0, 2, 4, 6, 8 पाहिजे. आणि 3ची कसोटी काय आहे? तर दिलेल्या संख्येच्या अंकातील बेरीज ही काय पाहिजे? 3च्या पटीतील पाहिजे. तर अशा ह्या दोन्ही कसोटी जर त्या दिलेल्या संख्येला लागू होत असेल तर निश्चितपणे त्या दिलेल्या संख्येला 6 ने भाग जातो. आता इथे पहा 24 आहे. एकक स्थानी काय आहे? 4 आणि याची बेरीज काय आहे? तर 6. म्हणजे 2 आणि 3ची दोन्ही कसोटी ते लागू होतात. म्हणजे इथे काय होतं? 6 ने भाग जातो. आता ही 24 संख्या खूप लहान आहे. तुम्ही डायरेक्ट पाडा जरी म्हटला तरी लक्षात येते ते 6+24. इथं 60 सुद्धा ही संख्या लहान आहे, तुमच्या पटकन लक्षात येईल. त्यानंतर 666 ही सुद्धा पटकन लक्षात येते की 6 नेला भाग जातो. मोठी संख्या लिहिलेली आहे तर 7,84,230. तर अशा वेळेला आपल्याला ह्या कसोट्या उपयोगी पडतात पहा. आता इथे 2ची कसोटी काय? तर एकक स्थानी 0 आहे, म्हणजे इथे 2ची कसोटी लागू पडते. त्यानंतर 3ची कसोटी काय आहे? तर अंकातील बेरीज 3च्या पटीतील पाहिजे. तर बेरीज करूयात आपण. 8 आणि 7 15, 15 आणि 4 19, 19 आणि 2 21, 21 आणि 3 24 अधिक 0 0 काही फरक पडणार नाही. 24ला 3 ने भाग जातो पहा. म्हणजेच ह्या दिलेल्या पूर्ण संख्येला 6 ने निशेष भाग जातो. तर अजून आपण ते एक उदाहरणात संख्या लिहूयात. 3450. तर इथे सुद्धा पहा यांची एकक स्थानी काय? तर 0 आहे, म्हणजे 2ची कसोटी ते लागू होते. त्यांची बेरीज करूयात. 4 3 7, 7 आणि 5 12. तर 12ला 3 ने भाग जातो, म्हणजेच या दिलेल्या पूर्ण संख्येला 6 ने निशेष भाग जातो. आता इथे आपण भागाकार केला का? नाही. आपण इथे कुठल्याही दिलेल्या संख्येचा भागाकार केलेला नाही. फक्त आपण तोंडीच ही उदाहरणे पाहत आहोत की या दिलेल्या संख्येला म्हणजे ही कसोटी लागू पडते की नाही ते. यानंतर 7ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानच्या अंकाची दुप्पट उर्वरित अंकाने तयार होणाऱ्या संख्येतून वजा केल्यास बाकी 0 किंवा 7ची पट आल्यास ती संख्या 7 ने विभाज्य असते. आता काय म्हटलेलं? एकक स्थानच्या अंकाची दुप्पट ही उर्वरित अंकाने तयार होणाऱ्या संख्येतून वजा करायची आहे. म्हणजे बाकीचे जे अंक शिल्लक राहतील, दशक, शतक, हजार, 10,000चे जे काही पुढचे जे अंक असतील त्या दिलेल्या अंकातून एकक स्थानच्या अंकाची दुप्पट वजा करून ती जी वजाबाकी आहे ती 7च्या पटीत असायला पाहिजे. म्हणजे ती दिलेली पूर्ण संख्या काय असते? 7 ने विभाज्य असते. आता इथे उदाहरणार्थ 56 दिलेलं आहे पहा. असं पण 56 हे 7च्या पाड्यामध्ये येते आपल्याला माहिती आहे, पण जर आपण ते कसोटी वापरून पाहूयात. 6ची दुप्पट काय आहे? तर 12 आहे. आता उरलेले अंक काय आहेत? फक्त एकच अंक आहे 5. म्हणून आपण तर काय केलं? 5 वजा 12 केलं. तर 5 हा लहान अंक आहे, 12 ही मोठी संख्या, म्हणून 12 वजा 5 होईल 7. आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे ऋण 7. ऋण 7 असेल तर म्हणजे 7च्या पटीतील आहे, म्हणजेच 56 हे या संख्येला 7 ने निशेष भाग जातो. इथे दुसरी मोठी संख्या आपण घेतलेली आहे 945. तर 5ची दुप्पट केली आपण 10 आणि 10 ही दुप्पट आपण काय केलेली आहे? तर उर्वरित अंकातून वजा केली. म्हणजेच आता उर्वरित अंक कुठले आहेत? तर 9 आणि 4 म्हणजे उरलेले अंक. एकक स्थानच्या अंकाची दुप्पट केली, मग शिल्लक राहिलेले अंक काय आहेत? तर 94. म्हणून 94 वजा 10 केलं 84. तर 7 ने 84ला सुद्धा भाग जातो, म्हणजेच 945ला 7 ने भाग जातो. तुमच्यासाठी इथे अजून एक उदाहरणात आपण संख्या घेऊयात. 532. आता इथे काय होईल? 532 मध्ये तर आपण काय करूयात? 2ची दुप्पट करूयात. 2ची दुप्पट काय होईल? तर 4 होईल पहा. 2ची दुप्पट 4. मग आता इथे उरलेले अंक काय? तर 53 आहेत. मग 53 वजा जर 4 केलं तर आपल्याला काय मिळेल? इथे 49 मिळेल, म्हणजेच दिलेल्या संख्येला 7 ने भाग जातो. यानंतर 8ची कसोटी.
एखाद्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांना जर 8 ने भाग जात असेल तर ती संख्या 8 ने विभाज्य असते. आता त्या 8च्या कसोटीमध्ये काय म्हटलेलं आहे, तर शेवटचे जे 3 अंक आहेत तर त्या शेवटच्या 3 अंकांना जर 8 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण दिलेल्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. आता इथे पहा, शेवटचे 3 अंक काय आहेत, 808 आहे. आता 808 आहेत, मग 8 ने ह्या संख्येला भाग जातोय आपल्याला इथे स्पष्टपणे दिसते, म्हणजे या पूर्ण संख्येला 8 ने निशेष भाग जातो. इथे पुन्हा शेवटी काय आहे पहा, इथे 800 आहे, 8 आणि 2 शून्य आहे त्याच्यासमोर. आता इथे 8 पैकी 8 आणि परत शून्य आहे तसेच राहणार, म्हणजे या पूर्ण दिलेल्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. आता इथे पहा, इथे 416 आहे, तर 8 पंचे 40 होईल, एक शिल्लक राहील, बाजूला आपण 6 उतरून घेतले 16, 8 दुनी 16, म्हणजे 416ला 8 ने भाग जातो, म्हणजे त्या पूर्ण संख्येला 8 ने निशेष भाग जातो. इथे सुद्धा पाहू शकता 432 आहे, त्याचा काय होईल, 8 पंचे 40 होईल, 3 शिल्लक राहील 32, 8 चौक 32, म्हणजे त्या दिलेल्या पूर्ण संख्येला 8 ने निशेष भाग जातो. यानंतर 9ची कसोटी. ज्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 9 ने भाग जात असेल तर अशा पूर्ण संख्येस 9 ने निशेष भाग जातो. आता ही कसोटी वाचल्यानंतर तुमच्या काय लक्षात आलं का पहा, तर ही कसोटी सेम 3च्या कसोटी सारखीच आहे. तर 3ची कसोटी काय होती, तर दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3 ने निशेष भाग जात असेल तर त्या दिलेल्या संख्येला 3 ने भाग जातो. तसेच 9ची कसोटी त्याच पद्धतीने आहे, दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 9 ने निशेष भाग जातो. आता इथे उदाहरणात काय दिलेलं आहे, 513. तर इथे बेरीज करूयात आपण, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, बेरजेला 9 ने भाग जातो, म्हणजे दिलेल्या पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. इथे सुद्धा काय 522, 5 आणि 2 7 आणि 2 9, म्हणजे पूर्ण संख्येला 9 ने निशेष भाग जातो. यानंतर 3663, 3 आणि 6 9 आणि 6 15 आणि 3 18, म्हणजे पूर्ण संख्येला 9 ने निशेष भाग जातो. पुन्हा 351, 3 आणि 5 8 आणि 9, म्हणजे 351ला सुद्धा 9 ने निशेष भाग जातो. अजून इथं तुम्ही पाहू शकताय की 8847 ही संख्या आपण इथं लिहिलेली आहे. तर इथे सुद्धा बेरीज करून पहा, 8 8 16, 16 आणि 4 20 आणि 7 27, 27ला जर 9 ने भाग जातो, म्हणजे दिलेल्या पूर्ण संख्येला 9 ने निशेष भाग जातो. तर अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि जर अजून तुमचे काही शंका असतील तर तुम्ही ते नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. यानंतर पुढे 10ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असेल तर ती संख्या 10 ने विभाज्य असते. तर 10ची कसोटी तर खूपच सोपी आहे पहा, कारण 10चा आपण पाडा पाहिला तर 10 20 30 हा, म्हणजे एकक स्थानी काय आलेला आहे, 0 आलेला आहे. आता उदाहरणामध्ये आपण काय पाहिलेलं आहे पहा, 710 एकक स्थानी 0 आहे, म्हणजे पूर्ण संख्येला 10 ने निशेष भाग जातो. पुन्हा 9000, त्यानंतर 3450, नंतर 8280, त्यानंतर 12,07,050, अशी कुठलीही संख्या घेतली तरी चालेल. फक्त इथं अट काय आहे, तर एकक स्थानी 0 असायला पाहिजे. एकक स्थानी 0 असेल तर त्या दिलेल्या संख्येला 10 ने निशेष भाग जातो. यानंतर 11ची कसोटी. दिलेल्या संख्येच्या समस्थानच्या अंकांची बेरीज व विषमस्थानच्या अंकांच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. आता जी दिलेली संख्या आहे तर तिच्या समस्थानच्या अंकांची बेरीज करायची आणि त्यातून विषमस्थानच्या अंकांची बेरीज वजा करायची. तर ही जी वजाबाकी आहे ती 0 किंवा 11च्या पटीत असायला पाहिजे. असं असेल तर त्या दिलेल्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो. तर ज्या वेळेला संख्या छोटी असते त्यावेळेला आपण तो तोंडी भागाकार करून सुद्धा आपल्याला लक्षात येते की बाबा दिलेल्या संख्येला भाग जातो की नाही. पण ज्या वेळेला अशा संख्या मोठ्या दिलेल्या असतात त्यावेळेला अशा कसोट्यांचा उपयोग होतो, आणि एवढ्या मोठ्या संख्यांचा भागाकार करेपर्यंत आपला खूप वेळ वाया जातो. अशा वेळेला जर कसोट्या पाठ असतील तर आपल्याला भागाकार न करता आणि कमीत कमी वेळामध्ये लक्षात येते की या दिलेल्या संख्येला भाग जातो की नाही. ते उदाहरणात दिलेली संख्या काय आहे पहा, तर 5,69,82,156. किती मोठी संख्या आहे पहा. तर अशा वेळेला काय करणार आपण, तर कसोट्या वापरून पाहायच्या. त्यानंतर पुढची संख्या काय आहे पहा, तर 4,53,244. त्यानंतर पुन्हा 89,463. तर आपण इथं दिलेलं उदाहरण कसोटीमध्ये ठेवून इथं पाहिलेलं आहे पहा. तर समस्थानच्या अंकांची बेरीज केली आपण. तर आता इथे आपण काय केलं आहे, मोजत असताना आपल्या डाव्या बाजूकडून आपण मोजलेलं आहे. आपण एकक दशक शतक हे मोजताना आपण आपल्या उजव्या बाजूकडून मोजत येतोय, म्हणजे 6 पासून इकडून आपण असं मोजत येतोय उजव्या बाजूने. पण इथे आपण समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज केली आहे ते आपण डाव्या बाजूने घेतलेले आहेत पहा. तर डाव्या बाजूने आपण सुरुवात केली त्यामुळे आपला
समस्थानचा अंक हा 6, 8, 1 आणि 6 हे आलेले आहेत पहा. आणि विषमस्थानचे अंक काय येतील तर 5, 9, 2 आणि 5 असे घेतलेले आहेत. तर समस्थानच्या अंकांची बेरीज काय आली 21 आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज सुद्धा काय आलेली आहे 21 आलेली आहे. आता 21 वजा 21 हा फरक किती मिळाला आपल्याला 0 मिळाला. मग आता इथे काय म्हटलेलं आहे फरक हा 0 किंवा 11च्या पट्टीत पाहिजे. त्यामुळे आता हे दिलेल्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. आपण तर भागाकार केला का नाही, फक्त समस्थानच्या आणि विषमस्थानच्या अंकांची तर बेरीज केली, त्या दोन्ही बेरजींची आपण तर वजाबाकी केली आणि ती वजाबाकी ती 0 किंवा 11च्या पट्टीत मिळाली पाहिजे. तर इथे आपल्याला ही वजाबाकी 0 मिळाली, म्हणजे ह्या दिलेल्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. ते इथं फक्त समजून घ्या, इथं समस्थानच्या आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज करायची आहे आणि बेरीज करत असताना इथं काय करायचं तर डाव्या बाजूने आपण ते सम आणि विषम घेणार आहोत. तर डाव्या बाजूने आपण सुरुवात करणार आहोत. त्यामुळे पहिला जो अंक येणार तो काय ना विषम, म्हणजे असे 1, 3, 5, 7 अशा पद्धतीने आणि हे 2, 4, 6, 8 अशा पद्धतीने. ठीक आहे. यानंतर पुढील कसोटी आहे 12ची कसोटी. आता दिलेल्या संख्येला जर 3 व 4 या दोन्ही संख्येने भाग जात असेल तर त्या संख्येला 12ने निशेष भाग जातो. म्हणजेच काय तर दिलेल्या संख्येला 3 आणि 4 या दोन्ही संख्यांची जर कसोटी लागू होत असेल तर त्या दिलेल्या संख्येला 12ने निशेष भाग जातो. तर 3ची कसोटी काय तर दिलेल्या जी संख्या आहे त्यातील अंकांची बेरीज 3च्या पट्टीत असायला पाहिजे. आणि 4ची कसोटी काय तर एकक दशक स्थानाचा जो अंक आहे त्यांना 4ने निशेष भाग गेला पाहिजे. उदाहरणात काय म्हटलेलं आहे 30,216. तर आपण आधी तर 3ची कसोटी लागू होते का ते पाहूयात. तर 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6 आणि 6 12. तर 12ला 3ने भाग जातो. त्यानंतर 4ची कसोटी काय तर शेवटच्या 2 अंकांना भाग गेला पाहिजे. आता शेवटचे 2 अंक काय तर 16 आहे, तर 16ला 4ने भाग जातो. म्हणजेच आता ह्या दिलेल्या पूर्ण संख्येला 12ने निशेष भाग जातो. पुढील उदाहरण काय तर 5136. आता इथे सुद्धा बेरीज करून पाहूयात. 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 आणि 6 15. 15ला 3ने निशेष भाग जातो आणि 36ला सुद्धा 4ने भाग जातो. म्हणजेच या दिलेल्या पूर्ण संख्येला 12ने निशेष भाग जातो. पुढील उदाहरण आहे 756. 7 आणि 5 12, 12 आणि 6 18. 18ला 3ने भाग जातो आणि 56ला सुद्धा 4ने भाग जातो पहा. म्हणून 756ला 12ने निशेष भाग जातो. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तर तुम्ही मोठ्या संख्यांच्या जसं कसोट्या पाठ कराल तर त्या कसोट्यांमध्ये मागील ज्या छोट्या संख्यांच्या कसोट्या आहेत त्या तिथं उपयोगी पडतात पहा. तर कसोट्या फक्त तुम्ही पाठ करू नका, तर त्या समजून घ्या त्या कशा आपण वापरतो ते गणितामध्ये. यानंतर 13ची कसोटी. दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाची चौपट डावीकडील संख्येत मिळवत गेल्यास शेवटी मिळणाऱ्या संख्येस जर 13ने भाग जात असेल तर त्या संख्येला 13ने निशेष भाग जातो. आता ते काय म्हटलेलं आहे तर एकक स्थानचा जो अंक आहे त्याची चौपट ही डावीकडील संख्येत मिळवत जायचं आणि त्या मिळणाऱ्या संख्येला जर 13ने भाग जात असेल तर त्या दिलेल्या पूर्ण संख्येला 13ने निशेष भाग जातो. आता ते उदाहरणात काय म्हटलेलं आहे तर 14,131. आता इथे एकक स्थानच्या अंकाची चौपट, मग एकक स्थानचा अंक काय तर 1 आहे पहा. तर 1ची चौपट काय होईल 4 होईल. मग इथे काय केलं आहे 1413 मध्ये 4 मिळवलं, त्यानंतर 1000 काय झालं 417 मिळालं आपल्याला. तर आता पुन्हा इथं 7ची चौपट, 7ची चौपट काय 28. आता इथं उरलेले अंक काय आहे तर 141. 141 मध्ये 28 मिळवले काय होतील 169. पुन्हा इथे काय तर 9ची चौपट, तर 9ची चौपट काय 36. मग आता हे उरलेले अंक इथं काय आहेत हा 16. मग 16 अधिक 36 होईल 52. तर 52ला 13ने भाग जातो, 13 चौक 52. म्हणून दिलेल्या ह्या पूर्ण संख्येला म्हणजे 14,131ला 13ने निशेष भाग जातो. पण इथं जर आपण पाहिलं तर ही कसोटी आपण त्याला लागू होते का नाही पाहण्यासाठी खूपच मोठी प्रोसेस होते. ते इतक्या वेळेमध्ये आपला भागाकार करून होईल. तर मी तरी म्हणेन की तुम्ही 13च्या कसोटीऐवजी डायरेक्ट तिथं भागाकार केलात तरी चालेल. आणि ही पुन्हा असं आपल्याला प्रत्येक दिलेल्या संख्येची चौपट करत शेवटी असा अंक मिळवायचा आहे की त्या दिलेल्या संख्येला 13ने भाग जातो का नाही हे आपल्याला मग समजणार. शेवटी 13च्या पट्टीतील अंक आपल्याला मिळाला पाहिजे एवढी सगळी स्टेप केल्यानंतर. तर डायरेक्ट एवढ्या वेळेमध्ये आपला भागाकार पूर्ण होईल. तर तुम्हाला ही सोपी पद्धत वाटत असेल, ही कसोटी जर तुमच्या लक्षात आली असेल आणि ही सोपी वाटत असेल तर तुम्ही ती कसोटी वापरा. नाहीतर मी तर असे सजेस्ट करेन की तुम्ही डायरेक्ट भागाकार केला तरी चालेल 13ची कसोटी वापरण्याऐवजी.
यानंतर 14ची कसोटी. दिलेल्या संख्येला जर 2 व 7 या दोन्ही संख्येने भाग जात असेल तर त्या संख्येला 14 ने निशेष भाग जातो. आता इथे 2ची कसोटी आपल्याला माहिती आहे. 2ची कसोटी काय, तर एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असले पाहिजेत. आणि 7ची कसोटी काय आहे, तर 7ची कसोटी काय आहे, तर एकक स्थानच्या अंकाची दुप्पट ही उरलेल्या अंकातून वजा केल्यानंतर ती जी संख्या मिळते ती 7च्या पट्टीतील पाहिजे किंवा 0 पाहिजे. तर ह्या दोन्ही कसोट्या इथे लागू झाल्या पाहिजेत. तर पहिलं उदाहरण काय आहे पहा, तर 784. तर एकक स्थानी तर काय आहे, 4 आहे, म्हणजे 2ची कसोटी लागू होते. त्यानंतर ते एकक स्थानची दुप्पट केली आपण, 4ची दुप्पट काय होईल, 8. 78 वजा 8 केलं तर आपल्याला वजाबाकी 70 मिळते पहा, म्हणजे ते 7ने भाग जातो. म्हणजे 784ला 14 ने निशेष भाग जातो. त्यानंतर पुढील उदाहरण आहे 13,524 आणि 7,042. 2 आणि 7ची कसोटी लागू होते आणि 14 निशेष भाग जातो. 15ची कसोटी. दिलेल्या संख्येला जर 3 व 5 या दोन्ही संख्येने भाग जात असेल तर त्या संख्येला 15 निशेष भाग जातो. आता 3ची कसोटी काय आहे, तर दिलेल्या सर्व अंकांची बेरीज 3च्या पट्टीतील पाहिजे. आणि 5ची कसोटी काय, तर एकक स्थानी 0 किंवा 5 असायला पाहिजे. तर उदाहरणात पहा 1875. एकक स्थानी 5 आहे, म्हणजे 5ची कसोटी तर लागू झाली. ते त्यानंतर आता बेरीज करत आपण 1 आणि 8 9, 9 आणि 7 16, 16 आणि 5 21. 3 ने 21ला भाग जातो, म्हणून 15 ह्या पूर्ण दिलेल्या संख्येला निशेष भाग जातो. 12,705. आता इथंच तो एकक स्थानी 5 आहे, म्हणजे 5ची कसोटी तर लागू होते. आता इथे बेरीज करूयात 2 आणि 1 3, 3 आणि 7 10, 10 आणि 5 15. 15ला 3 ने भाग जातो, म्हणजेच 12,705ला सुद्धा 15 ने निशेष भाग जातो. पुढील उदाहरण आहे 85,185. तर ह्या दिलेल्या संख्येला सुद्धा 15 निशेष भाग जातो. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये आजच्या 1 ते 15 पर्यंतच्या कसोट्या पूर्णपणे पाहिलेल्या आहेत. आय होप की तुम्हाला त्या समजल्या असतील. जरी तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. धन्यवाद.